नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर अकोट शहरात तणाव वाढवणारी घटना घडली। आयएमए पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला तेलगोटे यांचे पती राजेश तेलगोटे यांच्यावर अज्ञात 4 ते 5 व्यक्तींनी हल्ला केला। यात ते गंभीर जखमी झाले। या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेनंतर गंभीर अवस्थेत राजेश तेलगोटे यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ही घटना निवडणूक प्रचार चुरशीला पोहोचलेल्या काळात घडल्यानं राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे। तर हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे। तर एमआयएमच्या उमेदवार आणि त्यांच्या पतीला सुरक्षा देण्यात आली आहे। तर असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे। मात्र हल्ल्याच्या या घटनेमुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये तणावाचं वातावरण आहे। तर हा एक राजकीय हल्ला असल्याचा आरोप एमआयएमच्या वतीनं करण्यात आला आहे। माझी पत्नी उज्ज्वला राजेश तेलगोटे हे प्रभाग क्रमांक 15 मध्ये एमआयएम या पक्षावर निवडणूक लढत आहे आणि मी सकाळी रनिंगला जात असताना कालवाडी रोड इथं जात असताना 4-5 लोकांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला पोलीस स्टेशन यांनी याची चौकशी करावी आणि या मारेकरांना त्वरित पकडण्याचा प्रयत्न करावा। मेरे प्रभाग नंबर 15 जो उम्मीदवार राजेश भाऊ तेलगोटे, इनकी पत्नी वहाँ से इलेक्शन एमआईएम के उम्मीदवार बनकर लड़ रहे हैं, तो मेरे उम्मीदवार पर आज जानलेवा हमला हुआ। ऐसे कई दिनों से ऐसी धौंसे दे रहे हैं, कुछ लोगों को बोल रहे हैं कि तुम्हारा ऐसा कर देंगे वैसा कर देंगे। आज वो चीज़ घटना घट चुकी है हमारे साथ।